अहो अंबिका, हो मीच आहे. मीरा कुठे आहे? मीरा इथे नसताना मंजिरी आली होती. खूप चिडलेली होती ती. वेदाला मारायची धमकी देऊन गेली ती. मीरा मंजिरी सोबत गेली आहे. पण जाताना मीराने मला डोळ्याने इशारा केला. मला असं वाटतंय की मीराचा काहीतरी प्लॅन असावा. मीरा मंजिरी सोबत गेली आहे. ठीक आहे, ती घेईल सगळं सांभाळून. अथर्व, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मीरा आतापर्यंत सगळं सांभाळून घेत आली आहे ना. हे घर, इथली नाती, तुम्हाला, आपल्या वेदाला, हेही सांभाळून घेईल. तुम्ही काळजी करू नका. हं? मीरा, काय झालं? काय म्हणाली मंजिरी? ताई, तू इथे काय करतेस? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हे बघ, तू इथे का आलीस ना हे मला खूप चांगलंच माहिती आहे. मला त्या विषयावर परत बोलायचं नाहीये, कळलं तुला? मीरा, अगं तू गप्पा बस. एक शब्दही बोलू नकोस आता. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तू जा इथून. शाबास मंजिरी, तुला हवं तेच घडतंय. शत्रूवर तलवार चालवण्यापेक्षा त्यांच्याकडून आपलं काम करून घेणं हाच खरा विजय. चला, सगळ्या शंकांचं निरसन झालं. आता ती मीरा माझ्या तावडीतून कुठेही जाणार नाही. माया, बरं झालं आलीस. तुला माझं अजून एक काम करायचंय. हे बघ, आजूबाजूला नीट लक्ष ठेव. आणि तो शिवनाथ कुठेही दिसला ना तर लगेच येऊन मला सांग. मला कशाला सांगताय? तुमच्या त्या लाडक्या मीराला सांगा ना, ती करेल तुमचं काम. काय बडबडतेस? म्हणजे मला माहित आहे, तेच बोलते. मला माहित आहे की तुमचं आणि त्या मीराचं काहीतरी सुरू आहे एकत्र. काय सुरू आहे? हे बघा, मी तुम्हाला तिच्या हातात हात घालून हसताय. हसू येतंय माया त्या मीराच्या अवस्थेवर आणि तुझ्या या अफाट कल्पना शक्तीवर. नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? नाही काय तुम्हाला म्हणायचं काय आहे? माया, त्या मीराची मी अशी दयनीय अवस्था करून ठेवली ना की ती आता माझी गुलाम झाली. ती आता माझ्यासोबत कुठलाही खेळ खेळू शकत नाही. मी लवकरच ती प्रेग्नंट होणार आहे.